रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपल्या साहित्य ग्रंथामध्ये ज्ञानाचे जे दालनं आहेत ना, त्यामध्ये काही पूर्वी राजे महाराजे होऊन गेले आणि त्यांच्या मुलांना सुबोध गोष्टी सांगून ज्ञानी करणं, त्यांना प्रेरक गोष्टी सांगणं, त्याच्यातून ज्ञान वाढतं अशा ज्या आहेत त्याच्यात बिरबल आणि बादशहा यांच्या गोष्टी अतिशय मार्मिक, प्रबोधन करणाऱ्या आणि डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणाऱ्या ज्ञानवर्धक अशा आहेत. तशा अनेक आहेत त्या ज्या ज्या गोष्टी आहेत. इसापनीती आहे, भोजराज आणि कालिदास यांच्या गोष्टी आहेत. तेव्हा पूर्वीचे राजे मोठे गुणग्राही होते. त्यांच्या ज्या मार्मिक आणि बोधप्रद गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट बादशहाने एकदा बिरबलला विचारलं, बिरबल, आपल्या नगरीमध्ये आंधळे किती आणि डोळस किती सांगता येईल का? तर बिरबल म्हटला, हे आत्ताच्या आत्ता नाही सांगता येणार, पण 1-2 दिवसांनी मी तुम्हाला हे सांगतो. म्हणले हरकत नाही, 2 दिवसांनी सांग. आणि 2 दिवसांनी बिरबलने एका रस्त्यावर, म्हणजे रस्त्याच्या लगत असं, की 2 कारकून बरोबर घेतले आणि एका बाजूला एका कारखान्याला सांगितलं की जो असा प्रश्न विचारील की हे काय चाललं आहे बिरबल, तर तो त्याचे नावं लिहून घ्यायचे किंवा 1, 2, 3, 4 असे आकडे घे. आणि या बाजूच्या कारखान्याला सांगितलं की बिरबल, आज बाज कशा करता विणताय, असं जर मार्मिक प्रश्न अचूक विचारला तर तो लिहायचं. आणि मग त्याची गणना दोघांकडे वाटून दिली आणि बिरबलने एक बाज घेतली, म्हणजे कॉट, आणि तो विणायला सुरुवात करतो आहे बिरबल. आणि विणायला सुरुवात केल्यानंतर येणारे जाणारे पाहायचे, अरे आज तर बिरबल हे कॉट, काय बिरबल काय करताय हे? त्याचं नाव लिहिल्या जायचं. दुसरा आलं की तेच विचारायचं, बिरबल काय चाललं हे, असं नाव टिपल्या जायचं. आणि असे बरेच नावं झाल्यानंतर एकाने विचारलं अचूक उत्तरावाल्याने, बिरबल, आज बाज कशा करता विणताय, काय कारण आहे बाज विणण्याचं? मग त्याचं नाव दुसऱ्या यादीमध्ये, डोळसच्या यादीमध्ये लिहून घ्यायचं. झालं. असं बराच तासभर तो गणनेचा कार्यक्रम चालू असताना त्याच रस्त्याने बिरबल जाण्याचा तो रस्ता होता. ते बिरबलला माहीत होता की बादशाह याच रस्त्याने जातात म्हणून. 1 तासाभराने बादशाह त्या रस्त्याने आले. पाहतात तर गर्दी जमलेली आहे आणि तर परिगणन काहीतरी गणन चाललेलं आहे. तेव्हा पाहतात तर बिरबल तर कॉट विणतो आहे, म्हणजे बाज विणतो आहे. तेव्हा बादशहाने पण विचारलं, बिरबल काय चाललं आहे आज? तर असं विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं, यांचं नाव घ्या, अंध यांच्या यादीमध्ये यांचं नाव पहिल्या नंबरला घ्या. आणि तर झाल्यानंतर कार्यक्रम बादशहाने विचारलं, म्हणले, बिरबल, असं काय आहे की माझं नाव आंधळ्याच्या यादीमध्ये घ्या आणि वरच्या नंबरला घ्या, हा काय प्रकार आहे? म्हणले की हे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे याच्यामध्ये. म्हणले काय आहे? तुम्ही 2 दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की आपल्या नगरीमध्ये डोळस किती आणि आंधळे किती. तेव्हा आंधळे जास्त आपल्या नगरीमध्ये आहेत, त्याची ही यादी, त्याच्यामध्ये तुमचं पण नाव आहे आंधळ्याच्या यादीमध्ये. म्हणजे ते कसं काय? म्हणले, अहो मी कॉट विणतो आहे, म्हणजे बाज विणतो आहे, हे तुम्ही पाहताय ना, तरी पण तुम्ही विचारताय की हे काय चाललं आहे बिरबल. म्हणजे काय चाललं आहे दिसतंय तरी तुम्ही म्हणता काय चाललं आहे. तेव्हा अचूक प्रश्न विचारणारे फार थोडे लोक आहेत आणि दिसून आपलं चुकीचं बोलायचं, चुकीचं उत्तर द्यायचं असे बोलणारे लोक जास्त आहेत. तेव्हा आपल्या नगरीमध्ये याच्यावरून आपण त्याची टक्केवारी काढू शकतो म्हणाले. आणि मग बादशहाला कळलं की अरे बिरबल मोठा हुशार आहे. आणि बिरबलला धन्यवाद दिले. सगळ्या लोकांनी हे उत्तर ऐकल्यानंतर जे जमलेले लोक होते त्यांनी टाळ्या वाजवल्या. अरे काय चातुर्य आहे बिरबलचं, की उत्तरात प्रात्यक्षिकातच उत्तर बिरबलचं असायचं. तेव्हा अशा प्रकारच्या ज्या बोधपर गोष्टी आहेत की माणसं पाहून आंधळ्यासारखं बोलतात. आता बाज विणतोय ना बिरबल, तर बिरबल आज बाज कशा करता विणताय, तुम्ही एवढे मोठे माणसं बाज विणताय, म्हणजे काहीतरी कारण असेल ना, असा विचारण्याच्या ऐवजी काय चाललं आहे बिरबल. माणूस जेवताना जरी पाहिला ना, माणूस चालताना म्हणतो काय आज जेवण चाललं आहे वाटतं. अरे जेवण जेवतोय दिसतंय ना आपल्याला. आज काय हे करताय वाटतं, म्हणजे करताना दिसत असताना सुद्धा वाटतं हा शब्द जो आहे
हा घालून आपल्याला जणू काय दिसत नाही अशा प्रकारचं बोलणं म्हणजे आंधळेपणाचं लक्षण आहे असा त्याचा अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. बोधप्रद गोष्टी ऐकत राहा. ज्ञान समृद्ध होईल. ज्ञान ऐकल्याने आणि ज्ञान वाचल्याने समृद्ध होत असतं. ते आपण काम करतो आहेत आणि तुम्हाला घर बसल्या हे ज्ञान आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी.